नाही, साधारण जे दिसत आहे की कल हा वेगळा आहे मतदारांचा. खरं तर महायुती म्हणून ही निवडणूक आम्ही लढलो होतो, परंतु मला वाटतं आमचा विश्वासघात झालेला आहे. ज्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला तीच लोक कशी निवडून येतात असा तर चमत्कार मी कधी पाहिलेला नाही. मला असं वाटतं हा 100% विश्वासघात आहे. त्या संदर्भातला पूर्ण अहवाल वरिष्ठांना सादर केला. महायुतीतल्या 50% पेक्षा जास्त मतांची फाटाफूट झाली हे मान्य आहे का? ते दिसतंय तर आहेच, परंतु कुठले पक्ष फुटले, नक्की कोण फुटलंय याचा अभ्यास करावा लागेल. आज काय बोलू योग्य? काय सांगाल? अर्ध्या तासातच आपण मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताय. नाही, मुळात काय झालं, सगळा विश्वासघात ठेवला. आमच्या स्टेजवर आले आणि आम्हालाच सांगितलं आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, आपण मित्र पक्ष आहे. म्हणजे भाऊ म्हणायचं, भावाच्या पोटात खंजीरने तलवार खुपसायची, असे नाटकाचं राजकारण केलेलं आहे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी फसवण्याचं काम केलेलं आहे. साधारणपणे किती मतांनी आपण पराभूत झाले, काय आकडेवारी? आकडा काही घेतला नाही, माझं अद्याप घेतला नाही. तुम्ही हार मानून घेतली का? मी हार मानण्यापेक्षा पक्षच जर असं जर गद्दार विश्वासघात कोणी जर करणार असेल, नेते लोकांनाही जर असं फसवणार असेल, त्याचा अर्थ महायुती नाहीच आहे. स्पष्ट लढून घ्यायला पाहिजे. आमची तयारी होती लढण्याची, पण आमचा विश्वासघात झाला. 100% विश्वासघात. भाजपचा छुपा पाठिंबा होता उमेदवाराला असं वाटतं. 100% पाठिंबा होताच ना त्यांना. त्यामुळेच इतके मत, भाजपाचे 200 मतं होते. 200 मतं एक साईडला जर गेल्यानंतर खाली काय राहणार? काय विचार मंथन कराल? आता बघू, वरिष्ठांना मी कळू. 6 वर्षात जो काही दुरावा होता मतदारांपासून त्याचा पुढे इफेक्ट झाला नाही, त्याचा काहीच फरक पडत नाही. असं या इलेक्शनला तो फरक पडत नाही.